अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री पद कोण सांभाळणार याबाबत गेल्या 2 दिवसांपासून राज्यभर चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलंय. आज 31 जानेवारी रोजी सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय अंतिम झालाय. राज्यभरातून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची जोरदार मागणीही होत होती. अखेर या मागणीला मान्यता मिळाली आहे. सुनेत्रा पवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, राज्यसभेच्या खासदार आणि बारामती टेक्सटाईल कंपनीच्या अध्यक्ष आहेत. समाजसेवा हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू राहिलाय. 2010 मध्ये त्यांनी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. सेंद्रिय शेती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी ही संस्था कार्यरत आहे. तसेच विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या त्या विश्वस्त असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी त्या सातत्यानं प्रयत्नशील आहेत. समाजसेवेपासून सत्तेच्या सर्वोच्च शिखरांपर्यंतचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.